भारतातील डाळ बाजारातून सध्या एक अत्यंत चिंताजनक आणि धक्कादायक चित्र समोर येत आहे। गेल्या काही काळापासून केंद्र सरकारनं महागाई नियंत्रणात ठेवण्याच्या नावाखाली घेतलेल्या अनिर्बंध डाळ आयात धोरणाचा थेट आणि अत्यंत घातक फटका आता देशांतर्गत कृषी व्यवस्थेला बसतोय। परदेशातून आलेल्या डाळींच्या महापुरामुळे देशातील डाळ मिल चालक, घाऊक व्यापारी, साठवणूकदार आणि कृषी क्षेत्रातील मोठी गुंतवणूकदार अक्षरशः उद्ध्वस्त झालेत। केंद्र सरकार कोणत्या डाळींना एमएसपी अंतर्गत संरक्षण देतं, डाळींची अनिर्बंध आयात देशांतर्गत शेती व्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनावर कसा गदा आणते, महागाई रोखण्यासाठी सरकारनं आयात वाढवणं योग्य आहे की स्थानिक शेतकऱ्यांना योग्य भाव देणं, कमोडिटी बाजारातील वारंवार बदलणाऱ्या सरकारी धोरणांमुळे व्यापारी आणि गुंतवणूकदारांच्या विश्वासाला कसा तडा गेलाय, एकंदरीत डाळ आयातीमुळे भारताला कसा फटका बसलाय पाहूया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात एलएस मराठी। ज्या गुंतवणूकदारांनी कोट्यावधी रुपयांचं भांडवल लावून देशांतर्गत बाजारातून डाळींची खरेदी केली होती, त्यांना आता आपला माल कवडी मोलानं विकावा लागतोय। या दुरावस्थेमुळे बाजारातील पत व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे आणि कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीला मोठा खीळ बसलाय। दुसरीकडे बाजारात भाव जोराचे घसरल्यामुळे शेतीत राबणाऱ्या शेतकऱ्यालाही त्याचा मोठा फटका बसलाय आणि त्यामुळे कृषी अर्थव्यवस्था एका मोठ्या चक्रव्यूहात अडकली का, असा मोठा सवाल आता उपस्थित होतोय। यामध्ये सरकारी धोरण आणि आयातीचा अतिरेक हा मुद्दा महत्त्वाचा आहे। मंडळी, गेल्या काही वर्षात देशांतर्गत बाजारात डाळींचे भाव वाढू नयेत आणि शहरी ग्राहकांना स्वस्त दरात अन्नधान्य मिळावं, यासाठी सरकारने एक विशेष धोरण आखलं होतं। या धोरणांतर्गत तूर, उडीद, मसूर आणि पिवळे मटार यांच्यात आयातीवरील शुल्क एकतर पूर्णपणे माफ करण्यात आले किंवा ते नाममात्र ठेवण्यात आले। तसेच मुक्त आयातीची मुदत वेळोवेळी वाढवण्यात आली। या धोरणाचा परिणाम असा झाला की आफ्रिकी देश, कॅनडा, म्यानमार आणि ऑस्ट्रेलिया या देशांमधून भारतामध्ये डाळींची मोठ्या प्रमाणामध्ये आयात झाली। एका अंदाजानुसार नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात भारतानं तब्बल 73 लाख टनांपेक्षा जास्त डाळींची आयात केली आहे। जेव्हा एवढ्या प्रचंड प्रमाणावर परदेशी माल भारतीय बंदरांवर उतरला आणि स्थानिक बाजारात पोहोचला, तेव्हा पुरवठा आणि मागणीचे गणित पूर्णपणे बिघडले गेले। बाजारात डाळींचा साठा प्रमाणाबाहेर वाढला, मात्र त्या प्रमाणात मागणी नसल्यानं किमती वेगानं घसरू लागल्या। सरकारनं ग्राहकांच्या हिताचा विचार करून घेतलेला हा निर्णय आता देशातील उत्पादक आणि व्यापारी वर्गासाठी फास्ट ठरत असल्याचं चित्र आहे। त्यामुळे गुंतवणूकदार आणि डाळ मिल चालक कसे उद्ध्वस्त झालेत हे सुद्धा थोडंसं समजून घेऊ की कृषी बाजारपेठेत डाळ मिल चालक आणि साठवणूकदार हे अत्यंत महत्त्वाचे घटक असतात। जेव्हा देशात डाळींचा हंगाम सुरू होतो, तेव्हा हे व्यापारी आणि गुंतवणूकदार बँकांकडून किंवा खासगी जे काही स्रोत असतील त्यांच्याकडून कोट्यावधी रुपयांचं कर्ज घेऊन शेतकऱ्यांकडून कच्चा माल म्हणजेच अख्खी तूर किंवा चणा असं खरेदी करतात। या मालावर प्रक्रिया करून वर्षभर देशात डाळीचा पुरवठा केला जातो। गेल्या हंगामात जेव्हा स्थानिक डाळी बाजारात आल्या, तेव्हा गुंतवणूकदारांनी भविष्यात चांगला नफा मिळेल या आशेनं आणि सरकारी हमी भावाचा अंदाज घेऊन मोठ्या प्रमाणावर खरेदी केली। अनेक गुंतवणूकदारांनी 7,000 ते 8,000 रुपये प्रति क्विंटल या दरानं तूर आणि इतर डाळींची खरेदी करून ठेवली होती। यामध्ये गोदाम भाडं, प्रक्रिया खर्च आणि कर्जाचा व्याज असा मोठा खर्च समाविष्ट होता। मात्र माल साठवून झाल्यानंतर सरकारनं अचानक आयातीचे मार्ग अधिक मोकळे केले आणि परदेशी डाळी अत्यंत स्वस्त दरात भारतीय बाजारात उपलब्ध झाल्या। परदेशी डाळींचे भाव स्थानिक खरेदी दरापेक्षा खूपच कमी असल्यानं देशांतर्गत बाजारात दर घसरू लागले। ज्या गुंतवणूकदारांनी 8,000 रुपयांनी माल खरेदी केला होता, त्यांना तो माल बाजारात 6,000 ते 6,500 रुपयांनी विकण्याची वेळ आली। या प्रति क्विंटल 1,500 ते 2,000 रुपयांच्या थेट नुकसानीमुळे अनेक मोठे व्यापारी आणि गुंतवणूकदार एका रात्रीत दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आले। अनेक डाळ मिल चालकांना आपले कारखाने बंद करावे लागले आहेत, कारण उत्पादन खर्च आणि बाजारातील विक्री किंमत यामध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे। गुंतवणूकदार उद्ध्वस्त होण्यामागं केवळ परदेशी आयात कारणीभूत नाही, तर सरकारनं व्यापाऱ्यांवर लावलेले कडक निर्बंधही तेवढेच कारणीभूत आहेत। बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये म्हणून सरकारनं घाऊक व्यापारी, किरकोळ विक्रेते आणि मिल चालकांवर कडक स्टॉक लिमिट म्हणजेच साठवणूक मर्यादा लागू केली आहे। या नियमानुसार व्यापाऱ्यांना एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त डाळ आपल्या गोदामात ठेवण्याची परवानगी नव्हती। या कायदेशीर बडग्यामुळे गुंतवणूकदारांचे हात पूर्णपणे बांधले गेले। ज्यांच्याकडे साठा होता त्यांना तो नफा तोटा न पाहता बाजारात काढून टाकावा लागला। जेव्हा सर्वांनीच आपला माल बाजारात विकायला काढला, तेव्हा किमती अजूनच खाली आल्या। गुंतवणूकदारांना आपला माल रोखून धरण्याची आणि बाजार सुधारण्याची वाट पाहण्याची संधीच मिळाली नाही। या दुहेरी कात्रीत अडकल्यामुळे कृषी बाजारातील मोठी आर्थिक साखळी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली। बँकांचे हप्ते थकल्यामुळे अनेकांची खाती एनपीए झाली असून बाजारातील पत आणि विश्वासार्हता संपुष्टात आली आहे। व्यापारी आणि गुंतवणूकदार उद्ध्वस्त झाल्याचा सर्वात मोठा फटका देशातील शेतकऱ्यांना बसतो। जेव्हा व्यापारी स्वतः आर्थिक संकटात असतो, तेव्हा तो शेतकऱ्यांकडून नवीन माल खरेदी करण्यास उत्सुक नसतो।
व्यापारी बाजारात उतरले नाहीत किंवा त्यांनी कमी दराने बोली लावली तर शेतकऱ्याला आपला माल अत्यंत कमी किमतीत विकावा लागतो। देशातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सध्या तूर, उडीद आणि चणा डाळींचे भाव सरकारनं ठरवून दिलेल्या किमान हमी भावापेक्षा कितीतरी खाली गेले। शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही निघत नसल्यानं ग्रामीण अर्थव्यवस्थेत मंदीचं सावट पसरलंय। एकीकडे सरकार शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची भाषा करत असताना दुसरीकडे आयात धोरणामुळे शेतकऱ्यांच्या हक्काचा नफा परदेशी शेतकऱ्यांच्या खिशात जात असल्याचा आरोप शेतकरी संघटना करतायत। या अनिर्बंध आयातीचा फटका केवळ व्यापारी किंवा शेतकऱ्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही तर देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेवरही त्याचा विपरीत परिणाम झालाय। डाळींच्या आयातीसाठी भारताला अब्जावधी डॉलर्सचे परकीय चलन खर्च करावे लागले। भारताने गेल्या काळात सुमारे 3.57 अब्ज डॉलरपेक्षा जास्त रक्कम केवळ डाळ आयातीवर खर्च केली आहे, जे परकीय चलन देशातील पायाभूत सुविधा किंवा इतर महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी वापरता आलं असतं ते केवळ डाळींच्या आयातीपोटी परदेशात गेले। तसेच देशांतर्गत गुंतवणूकदार उद्ध्वस्त झाल्यामुळे कृषी क्षेत्रातील खासगी भांडवलाची मोठी हानी झाली आहे। भविष्यात कोणतीही बँक किंवा खासगी गुंतवणूकदार डाळ उद्योगाला कर्ज देण्यास धजावणार नाही अशी भीती निर्माण झाली आहे। याचा अर्थ असा आहे की देशांतर्गत प्रक्रिया उद्योग कमकुवत होईल आणि भारताचं परकीय देशांवरील अवलंबित्व अधिक वाढेल। या भीषण परिस्थितीनंतर आणि चौफेर टीकेनंतर आता कुठे केंद्र सरकारला जाग आल्याचं दिसतंय। देशांतर्गत बाजार पूर्णपणे कोलमडल्याचं लक्षात आल्यानंतर सरकारनं आता आयातीत काही प्रमाणात कपात करण्यास सुरुवात केली आहे। चालू आर्थिक वर्षात डाळ आयातीचं मूल्य सुमारे 34 ते 35% घटलंय, कारण देशात यंदा पिकांची स्थिती काहीशी चांगली झाली आहे। तसेच सरकारनं आता डाळ उत्पादनात देशाला पूर्णपणे स्वयंपूर्ण करण्यासाठी 11,440 कोटी रुपयांच्या भव्य डाळ आत्मनिर्भरता अभियानाला मंजुरी दिली आहे। या अभियानाचा मुख्य उद्देश 2030-31 पर्यंत देशातील डाळ उत्पादन 350 लाख टनांपर्यंत नेणे हा आहे, जेणेकरून भविष्यात आयात करण्याची गरज पडणार नाही। याशिवाय केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आणि कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून सरकारने जाहीर केले की पुढील 4 वर्षात शेतकऱ्यांकडून तूर, उडीद आणि मसूर या डाळींचे 100% खरेदी थेट किमान हमी भावानं केली जाईल। मात्र कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते सरकारच्या या घोषणा कागदावर चांगल्या असल्या तरी बाजारात सध्या झालेली हानी भरून काढण्यासाठी त्या पुरेशा नाहीत। जो गुंतवणूकदार आणि व्यापारी आज पूर्णपणे कर्जबाजारी झालाय त्याला तात्काळ आर्थिक दिलासा देण्याची गरज आहे। सरकारनं आयातीवरील तात्काळ कडक शुल्क लागू केलं पाहिजे, जेणेकरून परदेशी माल देशात येणं बंद होईल आणि स्थानिक बाजारातील दरांना पुन्हा उभारी मिळेल। जोपर्यंत देशांतर्गत डाळींचे भाव हमी भावापेक्षा वर जात नाहीत तोपर्यंत बाजारात पुन्हा नव्यानं गुंतवणूक होणं कठीण आहे। ग्राहकांना खुश करण्यासाठी उत्पादक आणि व्यापाऱ्यांचा बळी देण्याचं धोरण थांबवलं नाही तर देशातील कृषी उद्योग कायमचा रसातळाला जाईल असा इशारा तज्ज्ञांनी दिलाय। एकूणच काय तर डाळ आयातीच्या या संपूर्ण प्रकरणानं हे सिद्ध केलंय की आंतरराष्ट्रीय व्यापार आणि देशांतर्गत बाजारपेठ यांच्यात योग्य समन्वय नसल्यास किती मोठा अनर्थ घडू शकतो। महागाई रोखण्याच्या एकांगी प्रयत्नात देशातील एक संपूर्ण व्यापारी आणि गुंतवणूकदार वर्ग उद्ध्वस्त झाला असून शेतकरी हवालदिल झालाय। सरकारनं आता केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करण्याची गरज आहे। आत्मनिर्भरता केवळ घोषणांमध्ये न राहता ती भारतीय गुंतवणूकदारांना आणि शेतकऱ्यांना संरक्षण देऊन प्रत्यक्षात आणली पाहिजे, तरच देशातील डाळ बाजार हा भीषण संकटातून बाहेर पडू शकेल। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।